कसे आहात सर्वजण? मजेतच असतात. ओके. माणूस काय करतो, प्रत्येक मनुष्य प्राणी काय करतो, संकट आली की देवाजवळ जातो. देवाला म्हणतो, देवा माझ्यासाठी हे कर, माझ्यासाठी ते कर. मी तुला हे करतो, म्हणजे मी तुला खूप देवा माझ्यावर एवढं संकट आलं, माझं काय करणार तू? मला ह्या संकटातून वाचव, ह्या संकटातून मला मुक्त कर. असं सारखं देवाजवळ जातो. परंतु संकट येण्याच्या आधी जो त्याचा आनंदाचा, जो त्याचा चांगला काळ असतो, त्या काळामध्ये तो देवाला कधीच धजत नाही, हात जोडत नाही. आणि जरी जोडले तरी मनापासून जोडत नाही. आणि देवाप्रमाणे असणाऱ्या आपल्या आईला किंवा वडिलांना किंवा घरातल्या वरिष्ठ लोकांना, नातेवाईकांना, सासू सासऱ्यांना विशेष करून, आणि घरातल्या मोठ्या मंडळीला ती व्यक्ती मान देत नाही, सन्मान देत नाही. तिचा सतत ती तिरस्कार करते, तिला घाणेरडं बोलते, तिच्याशी भांडण करते. आणि देवाने सांगितलेलं आहे की मला माणसात देव आहे. म्हणजे माझ्यापर्यंत येण्याच्या आधी तुम्ही एखाद्या गरीबाला दान पुण्य करा, एखाद्या रुग्णाची सेवा करा, एखाद्याशी चांगलं वागा, एखाद्याला भांडू नका, घाणेरडं बोलू नका, शिव्याशाप देऊ नका, सतत त्याच गोष्टीचा, म्हणजे सतत घरात भांडणं होऊ देऊ नका. म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी देवाने सांगितलेल्या आहेत की फक्त माझंच नामस्मरण करू नका. माझं स्मरण तर केलंच पाहिजे, परंतु आपल्या घरातल्या वरिष्ठ लोकांशी आपण चांगलं वागलं पाहिजे, त्यांचा मान सन्मान केला पाहिजे. बायबलमध्ये तर 5वी आज्ञा खूप मोठी आहे की आपल्या आईवडिलांचा सन्मान करा, आपल्या आईवडिलांची आज्ञा पाळ, आपल्या आईवडिलांना आईवडिलांशी चांगलं वाग. तर कुठं वागतात लोक? नाही वागत. आणि मग एखादं संकट आलं, एखादा संकटाचा क्षण आला आपल्यावर की मग ते देवाकडं साष्टांग नमस्कार करतात, लोटांगणं घेतात, देवाचं नामस्मरण करतात. आणि मग त्यांना देव आठवतो. मग देवाला ते सतत म्हणत असतात की देवा मला तू ह्या संकटातून वाचव, ह्या संकटातून मला. पण जर तुझी कर्मच चांगली असती आधीपासून, माझं तर एकच आहे म्हणणं की मी कोणाला त्रास देणार नाही आणि मी कोणाचा त्रास सहन करणार नाही. म्हणजे जरी मला कोणी त्रास दिला, आता देतात लोक, हटकून देतात, मुद्दाम करतात, पण माझा आत्तापर्यंत मी स्वतःच करत आलेली. ना मला कोणी गरम गरम ताट वाढलं, ना माझे कपडे धुतले, ना मला कधी काही असं म्हणजे आणि मी अपेक्षा पण करत नाही कोणाकडून की मला कोणी काय करावं. कारण का माझे अजून हातपाय धडधडाकट आहेत. मीच सर्वांची सेवा करते. माझं तर असं आयुष्य आहे की सर्व रुग्ण सेवातच जातं माझं. इकडं आजारी पडलं ह्याला भेटायला जा, तिकडं जा, त्याची सेवा कर. ते आहे ते. आता माझ्या मावशीचं डोळ्याचं ऑपरेशन होणार आहे. ती सतत म्हणत आहे. मी म्हटलं अगं कोणाला तरी बोलवून घे ना तुझ्या डोळ्याचं ऑपरेशन. पण ती म्हणाली नाही, तूच पाहिजे मला. तुझ्यासारखं कोणी माझी सेवा करणार नाही आणि तुझ्यासारखं मला कोणी बघणार नाही, तुलाच माहिती आहे. तर असं आहे बघा. मी ना मनभावे सेवा करते. कारण का मानवता आणि सेवा हे दोन्ही धर्मच आहे. मानवता म्हणजे एखादा आजारी असला, एखाद्याचं काही संकट आलं तर त्याला प्रथम मदत कर. देव म्हणत नाही की माझ्याकडंच ये आणि मलाच मदत कर, असं नाही. देवाकडं जाण्याआधी देव आपली परीक्षा बघत असतो की नाही, ही जर व्यक्ती ह्या व्यक्तीच्या संकट समयात, चांगल्या आनंदाच्या समयात तर पुष्कळ असतात हो, ते तर विचारूच नका. ते हौशे गौशे नवशे सर्वच येतात, न बोलवले पण येतात. आणि आपली वरवर स्तुती करतात, खातात पितात आणि निघून जातात. पण जो आपल्या संकटाच्या समय येतो, जो आपल्या दुःखात येतो, तो खरा आपला सोबती असतो. हे तर मला अनुभव आलेला आहे. म्हणून मी ना नेहमी कोणाच्या पण सुखात कमी जाते पण दुःखात जास्त जाते. मी कधी कोणाचं हॉटेलला जात नाही, मी कोणाची अपेक्षा धरत नाही की त्यांनी मला बोलवलं नाही अरे जेवायला किंवा एखाद्या ठिकाणी फिरायला. मी माझ्या स्वतःच्या मुलीकडून पण अपेक्षा करत नाही की तिने माझ्यासाठी हे करावं, माझ्यासाठी ते करावं. नाही, मला जेवढं होईल, जेवढं माझ्या नशिबात आहे तेवढंच मला भेटणार. का मी अपेक्षा करू की बाबा हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे? नाही, मला देवाने भरपूर सर्व दिलेलं आहे. आणि काय मला ते हॉटेलमध्ये जाऊन खाऊन
काही होणार नाही. त्याच्यापेक्षा चांगलं बनवून मी माझ्या घरात सांगायचं एवढंच आहे की मी कोणाच्याच अपेक्षा ठेवत नाही की अरे ह्याच्याकडं खूप पैसा आला, ह्याच्याकडे जा, त्याच्याकडे जा. माझी मावशीकडेच मी जाते, कारण मावशी माझ्या आईच्या खालोखाल माझी मावशी आहे आणि तिची सेवा करणं हा माझा धर्म आहे. म्हणून मी जाते. आणि तिला पण माझ्याकडूनच अपेक्षा असतात की नाही, मी ना आली की माझं सर्व ती व्यवस्थित करणार. मला ती आल्याच्या नंतर कोणाचंच हे नसतं, म्हणजे भीती नसते तिला की. आणि माझ्या भावांना पण माहिती आहे की मी ना आली तर आम्हाला पण सत्य आहे, आम्हाला पण काळजी नसते, माहिती आहे का. असं आहे बघा, असं माणसाने वागावं. का नसतं इथं खायला भेटते, तिथं खायला भेटते, हे ते असं मला आवडत नाही. आणि मी ना एक सांगते, कोणाच्याच ह्याला मी लाजिमदार नाही अजूनपर्यंत तरी. ह्याच्या पुढं तर नाहीच होणार. तर अजूनपर्यंत नाही आहे तर पुढं तर मी होणारच नाही. मला माझी पाट्यावरची चटणी लाख मोलाची आहे, माहिती आहे. लोक आज देतील, उद्या तोंड वाटं काढतील. त्यामुळं कोणालाच नको बाई, कोणाचं नको आणि कोणाचं घेणं नको आणि देणं नको. माझ्या घरची शिळी चटणी भाकरी मला लखला, अशी मी बाई आहे. त्यामुळे मी कोणाचीच अपेक्षा करत नाही. अपेक्षा का करायची, कशाला करायची अपेक्षा. हां, तर असं वागणं ठेवावं की आपण कोणाला त्रासही देऊ नये आणि कोणाचा त्रास झाला तरी तो सहन करायचा. परंतु जर आपल्याला हाकनं कोणी त्रास देत असेल तर देव आहे ना वरचा करता करविता, तो त्याला शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही. एवढं मात्र खरं आहे. त्याच्या हातात सोपवायचं. हे बघ प्रभू, तू बघून घे त्यांची मनं, त्यांची विचार, त्यांचे काही असेल वाईट ते तू बघून घे. आणि तू आहेस, तू सर्व काही पाताळात, तू सर्व काही, तुझी सृष्टी तू निर्माण केलीस, तुला सर्वांची मने, सर्वांचे विचार माहीत आहे. त्यामुळं मी काय करणार, माहिती आहे का. तेव्हा देवावर सोपून टाकायचं. धन्यवाद. देव करतो, एवढं मात्र खरं आहे.